ही आमची परंपरा आहे की आमच्या कराड तालुक्यातील विशेषतः माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातील बहुसंख्य लोक इथं कामानिमित्त राहतात, काही माथाडी काम करतात, काही रोजगार करतात आणि त्यांचा मेळावा मी दरवेळेला नवी मुंबईमध्ये घेतो, पुण्यामध्ये घेतो. आज नवी मुंबईमध्ये श्रीनाथ भावे सभागृहामध्ये हा मेळावा होत आहे. त्या मेळाव्याला बंटी पाटीलजी, भाई जगताप, दादा पवार उपस्थित आहेत, उदय सिंग गुंडाळकर आहेत. दक्षिण कराड मतदारसंघातले मुंबई स्थित उद्योजक असतील, मग व्यापारी असतील, काही कामगार असतील, कामगार नेते असतील, हे सगळे इथे उपस्थित आहेत. आणि हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम दर 5 वर्षात निवडणुकीच्या वेळेला आणि मध्यंतरी घेत असतो, त्याप्रमाणे हा कार्यक्रम होतो. उमेदवारीचा आता प्रश्न नाही आहे. आमच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की हे भ्रष्ट महायुती सरकार आम्हाला लवकरात लवकर घालवायचं आहे आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली एक अतिशय भक्कम सरकार आम्ही देणार आहे. महाराष्ट्राची गेली 10 वर्ष वाया गेलेली आहेत. पुन्हा महाराष्ट्राला आम्हाला प्रथम क्रमांकावर आणायचं. ते बघा, योजनेचं आम्ही समर्थन केलेलं आहे की ही योजना मुळात आमचीच आहे. आम्ही कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये 2,000 रुपयाचं आश्वासन दिलं आणि आम्ही दिले त्या ठिकाणी. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा महिलेचा हक्क आहे की जी बिनपिकारी काम घरी करते, स्वयंपाकाचं काम असेल, मुलं सांभाळायचं काम असेल, धुणं भांड्याचं काम असेल, त्याकरता कोणीच तिला मोबदला देत नाही आणि तो हक्क आहे असं आम्हाला वाटतं. आमचं एक जागा वाटप अतिशय सुरळीतपणे चाललेलं आहे. योग्य वेळी आपल्याला जाहीर करू. कुठले? बदलापूर. आता ते बदलापूरबद्दल गृहमंत्र्यांनी खरं म्हणजे उत्तर दिलं पाहिजे की जे माणसं व्यक्ती फरारी आहेत त्यांना अजून का पकडलं जात नाही, या चौकशीमध्ये त्यांची चौकशी का केली जात नाही आणि ज्या व्यक्तीला मारून टाकले, ज्याचा आवाज बंद केलेला आहे, त्याच्यामागे काय काळा गुप्त आहे हे शोधून काढलं पाहिजे. मला वाटत नाही की महाराष्ट्रातले पोलीस त्यांना निपक्षपाती चौकशी करून दिली जाईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टानंच खरं म्हणजे आपल्या अधिकारामध्ये चौकशी केली तरच खरं सत्य बाहेर निघेल. रावडेंनी जसा व्हिडिओ देखील पोस्ट केलाय, पवारांच्या सभेला पैसे देऊनही लोक जमत नाही, गर्दी जमवण्यासाठी भ्रष्टाचाराचे पैसे वापरले जातात, असं जितेंद्र रावडेंनी पोस्ट केलं. मला काही त्याबद्दल माहिती नाही. त्यांना विचारलं तर जास्त चांगलं. आम्ही काय उत्तर देणार? आमची जागा प्रत्येक ठिकाणी जिथे आमची ताकद आहे घ्यायचा प्रयत्न आहे. प्रत्येक मतदारसंघाबद्दल मी काय बोलणार नाही.